म्हणजे हा बघा, हा जर खेकडा मोठा आला असता ना ते 2-1 हजार रुपये आरामात आले असते. हा जर पिल्लू आला म्हणजे आपण त्याला पण सोडून देतोय. हा बघा, जिवंत नाही, हा जिवंत असता आपण सोडला असता तर मेला आहे हा. बघा, हा बघा डॉल्फिन. आपण आलेलो पापलेट आणि पाले मासेमारी करायला. तिघांनी आम्ही मेहनत केली आणि मासे फक्त आम्हाला. नमस्कार मंडळी, मासे आणि मासे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मंडळी, आपल्या चॅनलवर बरेच दिवस व्हिडिओ आले आहेत. नाही त्याचं कारण असं आहे की 15 ते 20 दिवसासाठी आपण मुंबईला होतो काही घरच्या कामांसाठी. त्यामुळे आपल्या चॅनलवर बरेच दिवस व्हिडिओ आलेत नाही. आणि म्हणजे आज आपण आहे ना पापलेट आणि पाला मासेमारी करायला चालू. आता बघूया पुढे काय भेटते, किती पापलेट भेटतात, किती पाले भेटतात, ते आता पुढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी, आता आहे ना आपण आपली जाळी आहे ती टाकायला सुरुवात करतोय. वारा जाम आहे आज. क्लायमेट पण तुम्ही बघत असाल कसं आहे ते, ढग दिसत असेल तुम्हाला. आपण आपली जाळी आहे ती लावायला सुरुवात केली. पाल्यांची जाळी आहे ती आपण आता लावायला सुरुवात केली. मंडळी बघा, आपला बावटा टाकला. आपले 4 जाळी लावून झालीत. आता आपले दुसरे 4 झालेत ते आता लावून घेऊ आपण. ते आता इथेच लावू बाजूला. मंडळी, आता आपण दुसरी जाळी पण आहे ना ती टाकायला सुरुवात केली. आपली पाल्यांची जाळी लावून झाली आणि आता ही जी जाळी लावतोय ना आपण, ही पापलेट माशांची जाळी आहे. आणि मागे ढग बघा, ढग कसं दिसतंय बघा. वातावरण जरा खराब आहे. तर मंडळी, आपली आहे ना पापलेट माशाची जाळी पण लावून झाली आणि आता आपण 5 मिनिटं थांबणार आहोत आणि लगेच घ्यायला जाणार आहोत. तेव्हा बघू काय भेटते आपल्याला. तर मंडळी, आपण आहे ना आपली पापलेटची जाळी आहे ना ती खेचायला सुरुवात केली. आता बघूया पापलेट भेटतात की नाही. आपली पाल्यांची जाळी तिकडे लावून ठेवलेली आहे, ती नंतर घ्यायला जाऊ. तर मंडळी, आपल्याला 2 जाळी खेचून झालीत पण आपल्याला अजून पण पापलेट काय कुठलाच मासा भेटलेला नाही. आता पाल्यांच्या जाळीला काय भेटतं बघू, पण इथे भेटण्याचे चान्सेस आता कमी आहेत कारण इथे डॉल्फिन आहेत पाण्यामध्ये. आता बघू पुढे. तर मंडळी, एक छोटा चिंबोरा आलाय, तो तुम्हाला दाखवतो नंतर. कारण चिंबोरा पुढच्या साईडला ठेवलाय बाहेर काढून. आणि डॉल्फिन असला मासे का नाही भेटत माहिती आहे का? ते डॉल्फिन आहे ना आपले जाळ्यात अडकलेले सगळे मासे खातो. पापलेट बोला किंवा इतर कुठले मासे आहेत ना ते जाळ्यात अडकलेलेच खातो. त्याच्यामुळे आपल्याला डॉल्फिन असले की मासे भेटत नाही. आपली जाळी संपत आली, एकच बुच राहिलं आहे आणि एक फक्त आता मंदीला आला आहे. त्यात मंदिर आणि ढोम आला आहे बघा. मंदिर आणि ढोम आला. थांबा दाखवतो तुम्हाला ते पुढे जाऊन. बाकी काय पापलेट काही विषयच नाही, आलाच नाही. तुम्हाला चिंबोरा दाखवतो थांबा आता. बघा, आपल्याला हे मंदिर भेटलं आहे आणि ढोमा आहे. जिंदा आहे आपली. हे बघा, सोडून देतात ढोमा जिवंत आपण सोडून देतो. हे बघा काही रे जालते आता. मांदिली नाही, मांदिली मेली. ढोमा गेला आपला. आता चिंबोऱ्याच परेल ते आपला खेकडा आहे. म्हणजे हा बघा, हा जर खेकडा मोठा आला असता ना ते 2-1 हजार रुपये आरामात आले असते. आता जर पिल्लू आलं म्हणजे आपण त्याला पण सोडून देतोय. हा बघा, तो हातात घेतलेला दाखव. धर त्याला हातात ते. बघा, ना आता आपण याला सोडून देतोय. बघा, गेला लगेच गायब. तर मंडळी, आपण आता पाले माशांची पण जाळी आता खेचायला सुरुवात केली आणि जाळी थोडी आपली खडपात अडकली वाटते. तर बघू याला काय येते. पापलेटच्या जाळीला आपल्याला काय पापलेट भेटलेच नाही. याला काय भेटते बघू आता.
बरेच टायमाने तर काठी आली, काठी. हे बघा, काठी मासा. हा बघा. तर मंडळी हा बघा मासा आलाय, दये ढोमे, दये. आम्ही दया बोलतो. दाखवतो थांबा. कसला वरट ड्रो 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 करते. हा बघा. खरं तर आपण या माशासाठी आलोच नव्हतो. आपण आलेलो पापलेट आणि पाले मासेमारी करायला. ह्या माशांना मार्केटमध्ये काही जास्त व्हॅल्यू नाही आहे, मग खायला तरी पण टेस्टी असतो. बघा, अजून एक आपल्याला ढोमा आला, ढोमा. ढोमा, अरे तुम्ही काय चालू ढोम्यानू. बघा ढोमा. मोरी आली, मोरी, मोरी चिंबोरा दाखवतो. आणि आपलं जाल पण बघा कसं गुंतलाय पुढे. हा बघा मोरी चिंबोरा आलाय. काढला की दाखवतो. नाही पण झालं कचरा बघा किती अटकला. हा बघा, हे बघा, हा सगळा तर डोक्याला ताप आहे. ह्याच्यामुळे आपली बहुतेक जाळी गुंतली. हे बघा, हे बघा. बघा बघा किती आहे अजून. जाल धरू का यांची. त्याच्यामुळे आपली जाळी गुंतली बरीच. त्याच्यामुळे मासे भेटलेत ना अजून. तर मंडळी आपण आहे ना पाल्यांचा एक फोर आहे ना तो पूर्ण बघितला खेचून. आता शेवटचा बावटा राहिला. हा बघा, पण त्याला आपल्याला काही एक पण पाला भेटला नाही, पापलेट पण भेटला नाही. आता दुसरी जाळी आपली लावून ठेवलेली आहे. हे बघा दिसत असेल. बघा हे थोडी गुंता झालेला म्हणून मासे भेटले नाही. आता याला काय भेटते ते बघू. शक्यता थोडी कमीच आहे. मंडळी आता आपण दुसरी पण झाली. आता शेवटची आपली राहिली ना ती खेचायला सुरुवात केली. आणि पहिल्यांदाच चालू इंजिनवर आपण खेचतोय झाली. बघूया आता याला काय ते बघू आता. आणि मंडळी आपण चालू इंजिनवर जाळी का खेचतो माहिती आहे का, कारण वारा आहे भरपूर, तर जाळी खेचायला थोडं हे होतं आहे, त्रास होतो. म्हणून आपण इंजिन चालू करून जाळी खेचतो, जेणेकरून जाळी आपली खेचायला हलकी येते. आणि एक फक्त शिंगाली आली ती तुम्हाला दाखवीन मी नंतर. शिंगाली आली, परत शिंगाली आली. ये मासवर हात, ये मासवर हात. ती पण आपण साईडला काढतोय. आणि अजून एक कुठला तरी मासा आहे झाला तो दाखवतो थांबा. आणि अजून एक मासा आलाय. हा बघा, टाका या नंतर काढा. आता इंजिन थोडं बंद केलं कारण जाळी थोडी आपली गुंतलेली आली म्हणून. बघा दिसत असेल तुम्हाला. बाजूलाचा जो डॉल्फिन होता तो खाली गेला. ये वरती पटकन बोल. शा बाजूलाच मस्त आलेला, एकदम जवळ होता. गेला. इंजिन आपण परत चालू केलं आणि परत तशीच जाळी खेचायला सुरुवात केली. पंकज नाही ना. पापलेट बघा किती मोठा आला. दुनियातला सगळ्यात मोठा पापलेट आला. बघा हा बघा, जिवंत नाही. हा जिवंत असा ते आपण सोडला असता तर मेला आहे हा. बघा
बघा आपल्याला मगाशी शिंगाले भेटलेले हे बघा, शिंगाले काढते आता. आणि हे बघा मगाशी ते बोले ना मोरी चिंबर आले, तर हा बघा आणि याचं एक पिल्लू पण आलं, तो आता आपण सोडून. छोटा खेकडा आलाय हा बघा, दिसत असेल तुम्हाला. त्याला आता आपण सोडून देतो पाण्यात, तिला सोडून. मंडळी आता डॉल्फिन आले होते वरती, हा बघा डॉल्फिन. ही बघी, ही पण बोट आपल्याच गावातली आहे. ही बोट लॉबस्टर म्हणजे शेवण पकडायला आलेली आहे. तर मंडळी आपण आहे ना पापलेट आणि पाले मासेमारी करायला गेलेलो, पण बॅड लक एवढा होता की एक पण पाला आपल्याला भेटला नाही आणि पापलेट असा एकदम छोटा भेटला. आणि बाकी हा बघा हे दया मासा वगैरे हेच मासे भेटले. ह्यांना काही मार्केटमध्ये एवढी व्हॅल्यू नाही, म्हणजे आम्ही तिघांनी आम्ही मेहनत केली आणि मासे फक्त आम्हाला एवढेच भेटले. म्हणजे ते धड कालवणापुरते खाण्यासाठी पण मासे एवढे आहेत नाही ते. ठीक आहे, आज नाही तर उद्या भेटतील. आणि मंडळी आपला आजचा व्हिडिओ ना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटू परत असेच नवीन व्हिडिओमध्ये. ते पण टाटा, बाय बाय.